तर तुम्ही सर्वांनी थंबनेल पाहिलंच असेल, लाडकी बहीण योजना रक्षाबंधनाची भेट 3000 रुपये। आता असं का लिहिलं मी, कारण लाडक्या बहिणींना आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रितपणे 1500 असे 3000 रुपये भेटणार आहेत। आणि याबद्दलची अधिकृतपणे अपडेट कोणी दिलेली आहे, मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती आणि इंस्टाग्राम अकाउंटवरती पोस्ट करून याबाबतची माहिती दिलेली आहे। आणि याचा प्रूफ म्हणून तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। मी एक्स ॲप ओपन केलं आणि त्यानंतर येथे मी छगन भुजबळ यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरती आलेलो आहे। आणि थोडं जर का तुम्ही खाली गेलं तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। तर ही पोस्ट आपण पाहणार आहोत। तर येथे बघा, त्यांनी एक बॅनर आणि हा लेख पोस्ट केलेला आहे, ज्यामध्ये ते सांगतात की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची खास ओवाळणी। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा 3000 सन्मान निधी एकत्रित वितरित केला जाणार आहे। आता याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पोस्ट करून सांगितलेलं होतं की आता जुलै महिन्याचा 1500 रुपये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस दिला जाणार आहे। तर त्यांनी ती माहिती कधी पोस्ट केलेली होती, 1 ऑगस्ट रोजी। आणि छगन भुजबळ यांनी कधी पोस्ट केलेली आहे पोस्ट, तर 2 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 9 वाजेला। तर याचा अर्थ मला असं वाटतं की त्यांनी 1 ऑगस्टला माहिती पोस्ट केली, त्यानंतर तिथे त्यांनी सांगितलेलं आहे की जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत, मग त्यानंतर हा हप्ता कधी वितरित करायचा त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं होतं। मग मला असं वाटतं की आता छगन भुजबळ हे पण मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, आणि यांनी ही पोस्ट केलेली आहे, याचा अर्थ त्यांचं डिस्कशन झालं असेल जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो एकत्रितपणे वितरित करण्याचा। आता आपण अदिती तटकरे यांची पोस्ट एकदा पाहून घेऊया। अदिती तटकरे यांच्या एक्स अकाउंटवरती मी आलो आणि त्यांनी येथे 1 ऑगस्ट रोजी ही पोस्ट टाकलेली होती। तर ही पाहू शकता तुम्ही। तर ही पोस्ट आहे त्यांची। तर 1500 रुपये वितरित होतील याबद्दल त्यांनी सांगितलेलं होतं। आणि येथे पाहू शकता 7:40 1 ऑगस्ट रोजी त्यांनी ही पोस्ट केलेली होती। आणि छगन भुजबळ यांनी ही पोस्ट त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती सुद्धा टाकलेले आहे। आता कोणाचं खरं कोणाचं खोटं ते काही सांगता येणार नाही, परंतु दोघी मंत्री आहेत आणि दोघी अधिकृतच माहिती देतील याची गॅरंटी आहे। कारण आता काही दिवसांपूर्वीच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की कोणताही सरकारी कर्मचारी असेल किंवा नेता असेल, त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती अधिकृतच माहिती पोस्ट करावी आणि ती माहितीची परवानगी घेऊनच ती माहिती त्यांना पोस्ट करायला सांगितलेली आहे। तर मग ही माहिती अधिकृतच असावी। आता सर्व लाडक्या बहिणींना 3000 रुपये भेटणार आहेत। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये एकत्रितपणे 8 किंवा 9 ऑगस्ट पर्यंत हे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत। आणि त्याबद्दल ते काही कार्यक्रम सुद्धा घेऊ शकता आणि जे पात्र असतील त्याच लाडक्या बहिणींना आता हा लाभ भेटणार आहे। आणि त्यासाठी मी आता उद्या एक व्हिडिओ घेऊन येणार आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना आता पुढे जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो करा। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।